तर गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा पहिला दिवस आणि आता नववर्ष म्हटलं की त्याचं स्वागत हे करायलाच हवं, त्यासाठी रांगोळी काढायला हवी आणि याच गुढीपाडव्याला खास परंपरा जपली जाते ती चैत्रांगणाची। चैत्रांगण म्हणजे नेमकं काय असतं, या रांगोळीचं महत्त्व काय, त्याची महती आणि माहिती देत आहेत ख्यातनाम वृत्तनिवेदिका स्वाती कुलकर्णी। त्यासाठी बघूयात पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम गुढीपाडवा सोहळा मराठमोळा। नमस्कार, तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेपर्यंत अन्नपूर्णा ही देवी घरातल्या देवघरातल्या पाळण्यात विराजमान होते आणि तिच्या स्वागतासाठी म्हणून दारात रांगोळी काढली जाते। तिलाच चैत्रांगण असं म्हटलं जातं। या रांगोळीला महाराष्ट्रात अनन्यसाधारण सांस्कृतिक महत्त्व आहे। पूर्वी या रांगोळीमध्ये 61 शुभचिन्ह काढली जायची, पण काळानुरूप आता त्यात बदल होत गेला आणि आता त्यामध्ये 51 शुभचिन्हांचा समावेश आहे। या अन्नपूर्णा देवीच्या स्वागतासाठी घरातल्या दारासमोर किंवा अंगणात चैत्रांगण ही रांगोळी काढली जाते। चला तर जाणून घेऊया या रांगोळीबद्दल अजून बरंच काही। ही आहे मी काढलेली चैत्रांगणची रांगोळी। चैत्रांगणच्या रांगोळीची सुरुवात ही आंब्याच्या पानाचं तोरण काढून केली जाते। त्याच्या खालोखाल श्रीराम प्रसन्न किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहू शकता। त्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढलं जातं। त्याच्या खालोखाल देवघर काढलं जातं आणि त्या देवघरात अन्नपूर्णा देवी किंवा तुमच्या कुलदेवतेचं चित्र किंवा विठ्ठल रखुमाईचं चित्र रेखाटलं जातं। आपली भारतीय संस्कृती ही समृद्ध गोष्टींनी भरलेली आहे। त्यातीलच एक प्रकार म्हणजे रांगोळी। रांगोळी हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं। असं अनन्यसाधारण महत्त्व असलेली चैत्रांगण ही रांगोळी आपणही दारात काढूयात, अन्नपूर्णा देवीचं स्वागत करूयात आणि तिचा शुभ आशीर्वाद, तिची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांवर सतत बरसत राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करूयात।